नमस्कार. शुभंकर आयुर्वेदच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण नवनीत म्हणजेच लोणी या पदार्थाविषयी आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे ते थोडक्यामध्ये जाणून घेऊयात. लोणी हा पदार्थ आपण लहानपणापासून खात आलेलो आहोत, पण त्याचं शास्त्रीय महत्त्व काय आहे आणि कुठल्या प्रकारचं लोणी हे खाणं अत्युत्तम ठरू शकतं याचे काही आपण उदाहरणं घेऊन ते समजून घेऊयात. 2 प्रकारचं लोणी असतं. एक म्हणजे दूध घुसळून तयार केलेलं लोणी की ज्याच्यामध्ये फार प्रोसेसिंग नसतं, आणि दुसरं असं ते ताकापासून काढलेलं लोणी ज्याच्यामध्ये मोठी प्रक्रिया आहे की आणि दुधाला विरजण लावायचं, मग दही तयार होतं, दह्याचं ताक आणि ताकाचं मंथन केलं म्हणजे घुसळण्याची प्रक्रिया केली की निघणारं लोणी. तर या 2 लोण्यांमध्ये काय फरक आहे नेहमी पेशंटशी बोलताना हे सांगावं लागतं की तुम्ही कुठलं लोणी वापरा. त्या दोन्ही लोण्यांमध्ये काही गुणधर्मांमध्ये फरक पडतो. हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे की पदार्थावरचा संस्कार ज्या पद्धतीने बदलतो त्या पद्धतीने त्याचे गुणधर्म पण बदलत असतात. जसं की दूध घुसळून केलेलं जे लोणी असतं ते अतिशय मृदू असतं आणि थंड असतं, पण त्याच्यावरती फार प्रोसेस झालेली नसते, प्रक्रिया झालेली नसते. त्यामुळे त्याचे गुणधर्म आणि ताकापासून केलेलं जे लोणी असतं त्याचे गुणधर्म याच्यामध्ये थोडासा फरक पडतो. जसं की दुधापासून जे लोणी बनवलं जातं त्याचा थंडावा हा भरपूर असतो, ते डोळ्यांना खूप हितकारक असतं, डोळ्यांना बळ देणारं असतं. वेळेस ताकापासून जे लोणी बनवतात त्याचं जे परिणाम आहे थोडेसे सूक्ष्म स्तरावरती आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये पण मृदुत्व असतं, त्याच्यामध्ये पण थंडपणा असतो, ते पण डोळ्यांना हितकारकच असतं, पण त्याच्याही पुढे जाऊन ते आपल्या अग्नीची कार्यक्षमता वाढवतं. आणखीन कुठे त्याचा सूक्ष्मपणा आपल्याला दिसतो तर बुद्धी वाढवण्यापर्यंत त्याचं आपल्याला गुणधर्म दिसतात. म्हणजे जसजशी प्रक्रिया लांबते, मंथनाची क्रिया मोठी होते. मंथन म्हणजेच काय, तर अग्नी निर्मिती असते, घुसळण्याची प्रक्रिया जी फक्त दूध घुसळून होतं ती प्रक्रिया कमी स्वरूपाची किंवा कमी कालापर्यंत असते, आणि ताक घुसळून जे आपण म्हणजे दही घुसळून जे लोणी काढतो त्याची प्रक्रिया मंथनाची जी आहे थोडी जास्त कालावधीपर्यंत असते. सो मंथन हा एक प्रकारचा अग्नी निर्मितीच आहे. त्यामुळे हे जे लोणी निघतं ताकावरचं ते जास्त उपकारक ठरतं. तर जेव्हा जेव्हा आपल्याला असं दिसतं की आपल्या त्वचेचा पोत जो आहे, चेहऱ्याच्या त्वचेचा पोत बिघडलेला आहे, उन्हाने असेल किंवा धुळीने असेल, प्रदूषणामुळे असेल, तर तेव्हा किंवा लोक हल्ली खूप मेकअप पण करत असतात. त्या मेकअपचे पण आपल्या जे त्वचेवरती विषकारक असे परिणाम होत असतात. ते घालवण्यासाठी जर आपण ही लोणी जे असतं इवन दुधावरचं असू दे किंवा ताकावरचं, त्याने जर आपण हळूवार पद्धतीने चेहऱ्याला मसाज केला तर ते सगळे टॉक्सिक इफेक्ट काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जी डोळ्यांच्या भोवतीची काळी वर्तुळं असतात किंवा मेनोपॉझल एजमध्ये बायकांमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचं डिपिगमेंटेशन किंवा जास्त काळी त्वचा काळवणं ह्या ज्या गोष्टी होतात त्यासाठी हा लोण्याचा जो मसाज आहे तो अतिशय उपकारक ठरतो. ज्या लोकांमध्ये डोळ्यांना शुष्कता आलेली असते, आता आपण बघतोच की आपला स्क्रीन टाईम सगळ्यांचाच वाढला आहे, तर त्यामुळे डोळ्यांमध्ये शुष्कता येऊन म्हणजे कोरडेपणा येऊन डोळे दुखणं असेल की डोळ्यांची आगा होणं असं असेल तर काही नाही, फक्त या लोण्याचा असा पातळसर लेप जर आपण डोळ्यावरती लावला आणि या लोण्याची जी विरघळ होते म्हणजे थोडंसं लोणी तापवून जे पाणी तयार होतं त्या पाण्याचे जर आपण 5-5 थेंब नाकामध्ये सोडले तर डोळ्यांची शुष्कता कमी व्हायला मदत होते. आता आपल्याला असे काही गैरसमज पण आढळतात की नाही लोणी जास्त खाऊ नका कारण त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, फॅट कंटेंट वाढतो वगैरे वगैरे. पण ते कुठलं लोणी खाल्ल्याने होतं ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आता बाजारामध्ये कसं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जे लोणी म्हणजेच बटर या नावाने आपल्याला मिळतं त्याची प्रोसेसच पूर्ण वेगळी आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे दुधाचं पाश्चरायझेशन होतं, त्याचं सेपरेशन होतं फॅट कंटेंट्सचं, त्याच्यामध्ये सॉल्टिंग होतं. ऑफकोर्स सॉल्ट न केलेले पण बटर मिळतात, पण मोठ्या प्रमाणात जे वापरले जातात ते सॉल्टेड बटर वापरले जातात, जे आपण भाज्यांमध्ये किंवा ब्रेडला लावून वगैरे खाल्लं जातात त्याच्यामध्ये सॉल्टेड बटर वापरलं जातं.
तर ही प्रक्रियाच खूप टिडियस आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते, परत शीतीकरण होतं, परत त्याचं कंडेन्सेशन होतं, म्हणजे ते सगळे फॅट ग्लोब्युल्स एकत्र करणं हे जे होतं. तर ही मोठी प्रक्रिया आपल्याला बाजारात जे बटर मिळतं त्याच्यावरती झालेली दिसते. वेरॅज आपण हे जे घरी करतो, म्हणजे ताकाचं असू दे किंवा दुधाचं, त्याच्यावरची प्रक्रिया महत्त्वाची आहे तेवढीच फक्त घडते. आणि त्यामुळे त्या लोण्याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला बटरमधनं मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही हे लोणी खाणं आणि ते बटर खाणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. त्यामुळे जर का आपल्याला लोण्याचे खरोखरच गुणधर्म अनुभवायचे असतील, आपल्या त्वचेवरचे असतील, डोळ्यावरचे असतील, आपली जी अन्नाची सगळी प्रक्रिया होते, म्हणजे अग्नीची जी अन्नावरची प्रक्रिया होते ती जर सुधारायची असेल, बऱ्याच लोकांमध्ये कृशता असते, म्हणजे काय की वजनच वाढत नसतं, किंवा काही TBचे पेशंट असतात ज्याच्यामध्ये काही केलं तरी किंवा त्या ट्रीटमेंटचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा वजन वाढत नसतं, त्या लोकांमध्ये लोणी हे खूप फायदेशीर ठरतं. तर हे जे आपले आत्ता बाहेरचे आपण अन्नपदार्थ खात असतो किंवा पॅक्ड फूड खात असतो, त्याचे जे आपल्या शरीरावरती विषमय परिणाम झालेले दिसतात, ते विषमय परिणाम कमीत कमी होण्यासाठी एक शिल्ड असल्यासारखं पण हे लोणी काम करतं. कारण ते आपल्या अंतस्त्वचा जी असते आपल्या डायजेस्टिव्ह कॅनलमध्ये, तिथे एक प्रकारचं लेअर तयार करतं, स्निग्धपणा तयार करतं. त्यामुळे टॉक्सिक इफेक्ट जो शरीराचा असतो, शरीरावरती होणारा असतो बाहेरच्या या पदार्थांमुळे, तो कमी होण्याला मदत होते. तर असं विचार केला गेला तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या लोण्याचे फायदे आपल्याला दिसतात. त्यासाठी फक्त आपल्याला थोडंसं मेहनत घ्यायला लागते. घरच्या घरी या गोष्टी काढणं आणि आपल्या लहान मुलांचं किंवा मोठ्या माणसांचं जे आरोग्य आहे आणि आपल्या स्वतःचं आरोग्यसुद्धा जर अबाधित ठेवायचं असेल तर लोणी हा खूप मोठा त्याच्यामधला वाटा उचलू शकेल. फक्त हे अशा प्रकारचं लोणी खाणं हे आपल्या आरोग्यासाठी हितकर आहे. हा आयुर्वेदाचा संदेश आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा. आत्ता इथेच थांबते. धन्यवाद.